हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घडी न घालता पोळ्या कशा फुलवायच्या आणि मऊ लुसलुशीत पोळ्या राहण्यासाठी काय करायचं ते पाहू. आणि पोळ्या आपण डब्यात ठेवतो, तर पोळ्या डब्यात ठेवल्यानंतर कधीकधी ओल्या होऊन खराब होतात, तर अशा होऊ नये म्हणून काय करायचं ते पण पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. पोळ्या करण्यासाठी इथे मी आवश्यकतेप्रमाणे कणिक म्हणजे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं मीठ घालून आणि थोडं पाणी टाकून याचा असा गोळा करून घ्यायचा आणि हा गोळा 15 ते 20 मिनिटे भिजवून ठेवायचा. 15-20 मिनिटानंतर याला तेल लावून हा गोळा स्मूथ करून घ्यायचा. याला लावण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तूप घेतलेलं आहे. आता या पिठातला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि या गोळ्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं. तवा मध्यम गरम करून घेतल्यानंतर यावर 2 थेंब तेल टाकायचं. आता हे तेल सगळं पसरवून घ्यायचं तव्यावर. आपण जो गोळा काढून घेतलेला आहे छोटासा, यानेच असं तव्यावर तेल पसरवून घ्यायचं. यामुळे पोळ्या चिकटत नाहीत तव्याला आणि पोळ्या छान फुलतात. आता आपण तवा पुसून घेऊ. तवा पुसून घेतल्यानंतर आता आपल्याला तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे. आता आपण डबा घेतलेला आहे पोळ्या ठेवण्यासाठी. असा डबा पण तुम्ही घेऊ शकता किंवा ज्यात तुम्ही पोळ्या ठेवता ते काही तुम्ही घेऊ शकता. एखादं टोपलं वगैरे ज्यात तुम्ही पोळ्या ठेवता ते घ्यायचं. यामध्ये स्टँड ठेवायचं. एक स्टँड ठेवणं गरजेचं आहे. स्टीलचं स्टँड ठेवायचं, प्लास्टिकचं घ्यायचं नाही. कपडा घेतलेला आहे पोळ्या ठेवण्यासाठी. कॉटनचा कपडा घ्यायचा आणि हा कपडा एकेरी घ्यायचा नाही. याची 4 पदरी घडी होईल असा कपडा घ्यायचा आहे मोठा आपल्याला. पोळी ठेवण्याचा डब्बा आणि हा जो कपडा आपण पोळी ठेवण्यासाठी वापरतो तो रोज स्वच्छ धुवायचा आणि उन्हात वाळवून घ्यायचा, म्हणजे पोळ्यांना वास येत नाही. आता हा कपडा असा स्टँडवर ठेवायचा, पण आत्ताच ठेवायचा नाही, कधी ठेवायचं आहे ते तुम्हाला दाखवते मी नंतर. आता आपण कणिक भिजवून घेतलेली आहे. त्यातला एक छोटा गोळा आधी काढून घ्यायचा आणि या छोट्या गोळ्याची पहिली पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला. ही पोळी थोडी पातळ लाटायची. याप्रमाणे अशी पोळी लाटून घेतल्यानंतर आता ही पोळी भाजून घेऊ आपण. पोळी भाजून घेतल्यानंतर काढून ठेवायची आहे. पण पोळी आपण जेव्हा काढून घेतो तेव्हा काढल्याबरोबर डब्यात ठेवायची नाही. आधी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. थोडी थंड झाल्यानंतर मग या डब्यात ठेवायची स्टँडवर. या पोळीला तूप किंवा तेल नाही लावलं तरी चालतं. आता आपण पोळ्या तयार करण्यासाठी एक उंडा घेतलेला आहे. हा उंडा पिठात घोळवून घ्यायचा. मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ज्वारीचं पीठ पण तुम्ही घेऊ शकता. पहिल्यांदाच जर का जास्तीचं पीठ लावून उंडा जर का घोळवून घेतला पिठात, तर परत पीठ लावायची गरज नाही पडत आणि ओट्यावर पण जास्त पीठ होत नाही. तुम्हाला जर का असं जमत नसेल तर थोडं पीठ तुम्ही मधून लावून घेऊ शकता. याप्रमाणे अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. खूप जाड नाही, खूप पातळ नाही, अशी मध्यम पोळी लाटून घेतल्यानंतर आता आपण तवा गरम करून घेतलेला आहे. या तव्यावर ही पोळी टाकायची. पोळी तव्यावर टाकल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि पोळी तव्यावर टाकल्यानंतर याप्रमाणे हलली पाहिजे. तव्याला पोळी चिकटली तर मग फुलत नाही पोळी चांगली. आता एका साईडने थोडी भाजून घेतल्यानंतर पलटवून घ्यायची ही पोळी आणि दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायची आणि परत पलटवून घेतल्यानंतर याप्रमाणे आता पोळी फुलते. इथे पहा तुम्ही, कपड्याने थोडा दाब देऊन पोळी अशी फुलवून घ्यायची आहे. जेव्हा दुसऱ्या साईडने आपण पोळी पलटवून घेतो तेव्हा गॅसची फ्लेम मोठी करायची. आणि आता आपण पोळी काढून घेतलेली आहे. एका प्लेटमध्ये किंवा पोळपाटावर ठेवून याला तूप लावून घ्यायचं. तूप लावल्यामुळे पोळ्या छान मऊ राहतात. तेल लावायचं नाही पोळ्यांना, नाहीतर खूप तेलकट होतात पोळ्या आणि तेल पण जास्तीचं जातं मग आपल्या शरीरात. आता आपण जी पहिली पोळी ठेवलेली आहे त्यावर ही पोळी ठेवायची. डब्याचं झाकण लावायचं. ही पोळी डब्याच्या बाहेरच जास्त वेळ ठेवायची नाही, नाहीतर थंड झाल्यानंतर पोळ्या वातड होतात रबराप्रमाणे. आता आपण 4-5 पोळ्या करून घेतल्यानंतर तव्याला याप्रमाणे पीठ चिकटतं आणि पोळ्या आपल्या पिवळ्या होतात. म्हणून उलटण्याने यावरचं जे पीठ आहे हे असं करून घ्यायचं आणि आपण जो गोळा ठेवला होता पहिल्यांदा त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून या तव्यावर फिरवून घ्यायचं आणि तवा पुसून घ्यायचा. मग दुसऱ्या पोळ्या करायच्या. 2-3 पोळ्या झाल्यानंतर तवा प्रत्येक वेळेस पुसून घ्यायचा, म्हणजे पोळ्या पिवळ्या होत नाहीत. हा प्रॉब्लेम लोखंडी तव्यावर जास्त येतो, नॉनस्टिक तव्यावर येत नाही. आता आपण याप्रमाणे अशा पोळ्या भाजून घेऊ. पोळ्या चांगल्या भाजून घ्यायच्या. थोड्याशा पोळ्यांवर जास्त डाग पडले तरी चालतात, पण पोळ्या कच्च्या ठेवायच्या नाहीत. आता डब्याचं जे झाकण आहे ते मधून असं पुसून घ्यायचं. वाफेमुळे पाणी जमतं. नंतरच्या पोळ्या पण अशा ठेवलेल्या आहेत. आता डब्याचं झाकण लावून घ्यायचं आणि सगळ्या पोळ्या करून झाल्यानंतर डब्याचं झाकण परत पुसून घ्यायचं आणि या ज्या पोळ्या आपण ठेवलेल्या आहेत डब्यात त्या पोळ्या सगळ्या काढून घ्यायच्या. आता पोळ्या कशा ठेवायच्या ते आपण पाहू. मी दाखवते त्याप्रमाणे जर का तुम्ही पोळ्या ठेवल्या तर दुसऱ्या दिवशीपर्यंत या पोळ्या मऊ आणि नरम राहतात, बिलकुल खराब होत नाहीत. आता सगळ्या पोळ्या अशा काढून घेतल्यानंतर
हे पहा, या स्टँडच्या खाली कसं पाणी जमलेलं आहे वाफेमुळे. ही शेवटची पोळी पण जी पहिली आपण केली होती ती काढून घेतलेली आहे. तुम्हाला इथे पाणी दिसत असेल. हे पाणी मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते, कॅमेरामध्ये दिसत नसेल तर. हे पहा, यामुळे जर का पोळ्या आपण डब्यात अशाच ठेवल्या तर या पाण्यामुळे पोळ्या आपल्या खराब होतात आणि ओलसर होतात. आता या डब्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हा डब्बा चांगला पुसून घ्यायचा. डब्बा चांगला पुसून घेतल्यानंतर या डब्यात आता स्टँड ठेवायचं आणि या स्टँडवर आपण जो कपडा ठेवलेला आहे तो ठेवायचा आहे. 4 पदरी करून स्टँड पण पुसून घ्यायचा आहे. पहिल्यांदाच आपल्याला कपडा ठेवायचा नाही आहे, नाहीतर पोळ्यांच्या वाफेमुळे कपडा खूप ओला होतो आणि पोळ्या पण खराब होतात मग. आणि कपडा एकेरी घ्यायचा नाही. एकेरी कपडा असेल तर मग थोडीशी वाफ या कपड्याला लागतेच, तर मग कपडा ओलसर होतो. जी पहिली पोळी करून घेतली होती ती या कपड्यावर ठेवायची आणि आता बाकीच्या पोळ्या ठेवायच्या आहेत. याप्रमाणे पोळ्या ठेवून आता आपण याला झाकण लावून ठेवू. हे पहा, पोळ्या किती मऊ झालेल्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता. या पोळ्या जर का आपण दुसऱ्या दिवशीपर्यंत पण ठेवल्या तरी अशाच चांगल्या राहतात. आता 3-4 तासानंतर दाखवते मी तुम्हाला. 3-4 तासानंतर या डब्याच्या झाकणावर थोडंसं पाणी जमतं पोळ्या कोमट असल्यामुळे, तर झाकण पुसून घ्यायचं आहे आणि सगळ्या पोळ्या काढून परत एकदा तुम्ही हा डबा पुसून घेऊ शकता, तुम्हाला जर का दुसऱ्या दिवशीपर्यंत पोळ्या ठेवायच्या असतील तर. याप्रमाणे आपण परत पोळ्या काढून आणि हा डबा पुसून घेऊ. यामध्ये वाफेमुळे थोडंसं पाणी जमतं, इथे तुम्ही पाहू शकता. याप्रमाणे जर का आपण पोळ्या ठेवल्या तर आपल्या पोळ्या खराब होत नाहीत आणि चांगल्या राहतात. याप्रमाणे तुम्ही पण घडी न घालता पोळ्या करून पहा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.